नमस्कार। ही सिनरी बघताना असं वाटत आहे ना की हा व्हिडिओ कोणत्या तरी हिल स्टेशनचा आहे, पण हे आहे आपल्या सातारा जिल्ह्यातलं पाटण तालुक्यातलं उत्तर मांड नदीच्या तीरावर बसलेलं चाफळ हे गाव। या गावाचं सौंदर्य शब्दात वर्णन करता येत नाही आणि त्या सौंदर्याला भर घालणारी अजून एक गोष्ट म्हणजे चाफळमध्ये असणारं श्रीराम मंदिर। श्री रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या चाफळ भूमीत श्री समर्थ यांनी 1648 साली राम मंदिर स्थापित केले। निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिराच्या अगदी बाजूनेच उत्तर मांड नदी वाहते। मंदिराच्या पायऱ्या चढून जाताना विष्णूच्या दशावतारांची शिल्पे पाहायला मिळतात। दोन्ही बाजूला खांबावर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, बौद्ध व कलंकी अशा मूर्ती आहेत। मंदिराच्या परिसरात समर्थांची ध्यान गुंफा, समर्थ स्थापित 11 मारुतींपैकी श्री दास मारुती, वीर मारुती आणि खडीसा मारुती ही 3 मंदिरं आहेत। इथून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज व श्री रामदास स्वामी यांची भेट झाली होती। तिथे शिवसमर्थ प्रथम भेट स्मारकही आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्त्या आहेत। या मंदिराबद्दलची आख्यायिका अशी की समर्थ रामदास यांना श्रीरामाने दृष्टांत दिला। त्यानुसार समर्थ रामदासांनी अंगापूरच्या डोहातून 2 मूर्ती बाहेर काढल्या, एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची। श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली गेली। कोयना भूकंपानंतर मंदिराचा जीर्णोद्धार 1968 ते 1972 साली करण्यात आला। मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला 4 बुरुज आहेत। याशिवाय मंदिराच्या भिंतीवर भगवान शंकर, ब्रह्मा यांच्याही मूर्ती आढळतात। या मंदिराच्या आसपास नेहमीच हनुमानांच्या वानर सेनेचं वास्तव्य पाहायला मिळतं। ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असणाऱ्या या मंदिराला तुम्ही कधी भेट देताय हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा। पाटण तालुक्यात असाल तर वेळात वेळ काढून या मंदिराला जरूर भेट द्या आणि अशाच सुंदर सुंदर ठिकाणांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।